नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा रव्याचा पौष्टिक असा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाउलमध्ये मी मेजरिंग कपाने मोजून 1 कप इतका रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। सोबतच आप्पे छान असे जाळीदार बनावे याकरता आपण यामध्ये अर्धा कप इतकं दही घालून घेऊ आणि यानंतर यामध्ये मी 1 चमचा इतकं मीठ घालत आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी इथे 1 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे। एकदाच पाणी न घालता अगदी थोडं थोडं करत पाणी यामध्ये टाकायचं आहे, कारण की रवा आहे त्यामुळे हळूहळू पाणी शोषून घेतो। रवा आहे त्यामुळे सुरुवातीला पाण्याचं परफेक्ट प्रमाण सांगता येणार नाही। शेवटी संपूर्ण मिश्रण मिक्स करून झाले की किती पाणी लागले हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा अशा प्रकारे अगदी थोडं थोडं करत मी यामध्ये पाणी घालत आहे। हे रव्याचे बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, तर मीडियम ठेवायचे आहे। थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं बॅटर या ठिकाणी मिक्स झालेलं आहे। 1 ग्लास पाण्यातून थोडंसं पाणी उरलेलं आहे, याचा अर्थ पाऊण ग्लास पाणी आपल्याला हे रवा मिक्स करण्यासाठी लागलेलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांपर्यंत रव्याला असंच ठेवून देऊ, जेणेकरून रवा अगदी छान असा फुगला जाईल। नंतरच आपण बाकीची तयारी करूया। 10 मिनिटं झाले की मी रव्याला पुन्हा चेक करते। तर बघा रवा या ठिकाणी अगदी छानपणे फुगलेला आहे। रव्याला मिक्स करण्यासाठी जवळपास मी पाऊण ग्लास इतकं पाणी टाकलेलं होतं, तर ते संपूर्ण पाणी रव्याने व्यवस्थितपणे शोषून घेतलेलं आहे। तर आता आपण यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे, परंतु त्याआधी यामध्ये मी काही भाज्या घालणार आहे। तर भाज्यांमध्ये मी 1 मध्यम आकाराचा कापलेला कांदा, किसलेले गाजर, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, 1 शिमला मिरची घेतलेली आहे, तिलाही मी बारीक कापून घेतलेला आहे। सोबतच 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच किसलेले अद्रक देखील मी घेतलेला आहे। हे रव्याचे आप्पे बनवताना भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा तुम्हाला व्हेज आप्पे आवडत नसेल तर फक्त तुम्ही जिरे वगैरेची फोडणी देऊन आणि दही घालून प्लेन आप्पे देखील बनवू शकता। यानंतर हे आप्पे अधिकच चटपटीत व्हावे याकरता मी अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, पाऊण चमचा जिरे पावडर, पाऊण चमचा आमचूर पावडर, सोबतच या ठिकाणी मी पाऊण चमचा इतका गरम मसाला घातलेला आहे। मीठ आपण अगोदरच टाकलेले होते त्यामुळे या स्टेपला मी मिठाचा वापर केला नाही। आता आपण संपूर्ण मसाले आणि भाज्यांना रव्यासोबत व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। हे रव्याचे मिश्रण आपल्याला अधिकच घट्टसर वाटत आहे, त्यामुळे पुन्हा यामध्ये मी थोडेसे पाणी टाकत आहे। तर मिक्स करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी मी पाऊण कप इतकं पाणी घेतलेलं आहे। तर थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे याची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, तर हलकीशी मिडियम ठेवायची आहे। यामुळे काय होतात की आप्पे छान असे फुगले जातात। भाज्या घातल्यानंतर पुन्हा यामध्ये मी जवळपास पाऊण कप इतकं पाणी टाकलेलं आहे। सुरुवातीला मी रवा मिक्स करताना पाऊण ग्लास पाणी घेतलं होतं आणि पुन्हा यामध्ये साधारणतः पाऊण कप पाणी टाकलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असे बॅटर मिक्स झालेलं आहे। यापेक्षा आपल्याला जास्त पातळ वगैरे अजिबात करायचं नाही। आप्पे अधिकच चविष्ट लागावे याकरता आपण यामध्ये तडका लावून घेऊया। तडका लावण्यासाठी मी 2 चमचे तेल गरम केले होते। आपण यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी घालून व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊ आणि गरम तडक्याला आपण ताबडतोब या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे। मिक्स करून घेऊ संपूर्ण तडक्याला व्यवस्थितपणे। तडका यामध्ये पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही नाही लावला तरीही चालेल। आप्पे छान असे फुगले जावे याकरता मी शेवटी यामध्ये अर्धा चमचा इतका इनो घातलेला आहे। इनोच्या ऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा देखील यामध्ये घालू शकता। सोबतच थोडंसं पाणी घालून घेऊ, जेणेकरून इनो छान असा ॲक्टिवेट होईल। मिक्स करून घेऊ संपूर्ण इनोला यामध्ये व्यवस्थितपणे। इनो किंवा सोडा घातल्यानंतर बॅटरला जास्त वेळ न ठेवता ताबडतोब आपल्याला याचे आप्पे बनवायचे आहे। याकरता गॅसवरती आप्पे पात्र गरम करून यामध्ये थोडं थोडं करत तेल टाकून घ्यायचं आहे। आप्पे पात्रामध्ये तेल लावून झाले की आता आपण यामध्ये बॅटर टाकून घेऊ। फक्त 1 चमचा बॅटरचा मी वापर केला आहे। तुमच्याकडे जर यापेक्षा मोठ्या साईजचे आप्पे पात्र असेल तर तुम्ही हवं तर बॅटर थोडंसं कमी जास्त करू शकता। तर बघा एक करत संपूर्ण आप्पे पात्रामध्ये मी बॅटर व्यवस्थितपणे टाकून घेतलेले आहे। तर आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः 5 ते 6 मिनिटांपर्यंत त्याला व्यवस्थितपणे वाफवून घ्यायचे आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आप्पे शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आप्पे या ठिकाणी अगदी छानपणे फुगलेले आहे। आता आपण याला दुसऱ्या साईडने पलटवून घेऊया। खूप छान असा रंग देखील या आप्प्यांना आलेला आहे। आता आपण याला दुसऱ्या साईडनेही पलटवून घेऊ।
सकाळच्या घाईमध्ये कमी तेलात काहीतरी पौष्टिक बनवायचे म्हटले तर सुचत नाही, तर अशावेळी तुम्ही भरपूर अशा भाज्या आणि मसाले घालून केले रव्याचे चटपटीत पौष्टिक अप्पे घरी नक्की ट्राय करा. खूप साधा, सोपा, झटपट तयार होणारा पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.